नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। येथे मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र, फर्जी डॉक्युमेंट्स, बेनामी लोकांचे अर्ज हितल्या तहसीलदार कार्यालयाने 1484 पैकी 0 अर्ज फेटाळले। 585 ना सर्टिफिकेट दिले आणि 900 ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली। या संबंधी 100 पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केले, माझी तक्रार दिली आहे। मला आशा आहे की याच्यावर FIR गुन्हा दाखल होणार। ज्या 100 लोकांनी जे बांगलादेशी आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत, हितला मुस्लिम आहे, त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे, हितला हिंदूंकडे आहे, हे बाहेरून आलेले आहेत, कारण त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाही आहे। आणि असे फर्जी एक उदाहरण देतो। एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट TC जोडलाय। ज्याचं TC जोडलंय ना, ते केव्हा देण्यात आलं, तारीख केव्हाची, 2023 ची। त्याचं वय किती माहित आहे? 1932 मध्ये जन्म झाला। 1938 मध्ये शाळेत प्रवेश घेतला। 1939 मध्ये शाळा सोडली। त्या व्यक्तीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे 2023 मध्ये घेण्यात आलं। मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा की ज्याच्याकडे 39 चे रेकॉर्ड आहे, 38 चे रेकॉर्ड आहे, फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे। शेकडो फर्जी TC देण्यात आलेले आहे, कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहेत। फक्त आधार कार्डाच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। आणि म्हणून माझी मागणी आहे, या 100 जे पुरावे दिले आहेत त्या 100 लोकांवर ताबडतोब FIR दर्ज करावा। आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व आहेत, काही एजंट इन्वॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्वॉल्व आहेत। कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे, म्हणजे मी त्यांना 1 डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही, ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही, त्यांनी अर्जही केला नाही, त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला। या सगळ्यांवर कारवाई होणार। राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार। हे 100 पुरावे मी दिले आहेत, पण सगळे 1484 अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे। मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे। कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। जो किरीट सोमय्या 100 प्रकरण देऊ शकतो, तर कलेक्टर काय करत होते? आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे। आणि असा प्रकार जो एकदम खुल्लेआम देशद्रोह, तर कलेक्टर भले गोड बोलत असणार, पण त्याला पण दाब द्यावा लागणार। त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत? काही केलेलं नाहीये। समितीचे अध्यक्ष साहेब जे कोणी असेल त्यांनी दाब द्यावा लागणार। सर, प्रकरण महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर 2023 मध्ये देण्यात आले। 2024 पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली। हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे। 2,23,000 अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी, त्यातनं 99% मुस्लिम समाजात आहेत। जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाजांचे पण नसले पाहिजे, परंतु 69 ते 2023 पर्यंत इथे राहणारे मुस्लिम, हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले। हे जे 54 असे शहर आहेत की जिथे 1000 ते 5000 प्रमाणपत्राचे अर्ज आले, दिले गेले, त्यातनं 52 हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात आहे। विदर्भात
अकोला, यवतमाळ, अमरावती येथे मोठ्या प्रमाणात 15,000 अकोलामध्ये, 15,000 अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले. मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे की ह्या तिन्ही जिल्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट करावं.